बीडच्या नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून 4 जागा लढवण्यात आल्या होत्या. एका पहिल्या जागेचा कौल आता हाती आलेला आहे. उल्हासग्राम हे विजयी झाले आहेत. यामध्ये स्वतः उल्हासग्राम आपल्यासोबत आहेत. तर काय सांगता, मोठी चुरशीची निवडणूक होती आणि अतिशय म्हणजे मोठ्या समोरचे उमेदवार देखील तगडे होते. यामध्ये तुमचा आता विजय झाला आहे. अतिशय चुरशीच्या अशा लढाईमध्ये या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय झालेला आहे आणि या ठिकाणी कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. ज्यावेळेस तुम्ही युती केली त्यावेळेस तुम्हाला 4 जागा भेटल्या. काय नेमकी अपेक्षा होती सुरुवातीला आणि काय वाटलं होतं या निवडणुकीत? नाही, निवडणुकीसारखी लढावं लागते. ती अतिशय चुरशीची होती आणि निवडणुकीत सर्वसामान्य जनतेचा कौल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी राहिला आणि त्यामुळे मी विजयी झालेलो आहे. 4 जागा होत्या तुमच्या सगळ्या. आता यामध्ये किती जागा आणखीन शिल्लक आहे? किती जागा उमेदवार उभं होते आणि आणखीन काही कौल हाती येतील? लवकरच बाकीचे उमेदवारांचे कौल हाती येतील आणि निश्चितच त्या ठिकाणी विजय होईल आणि शिवसेना भरपूर असं यश संपादन या ठिकाणी करेल. काय नेमकं या निवडणुकीमध्ये तुमच्यासमोर आव्हान होतं? कसं तुम्ही सामोरे गेलात आणि काय नेमके जनतेचे प्रश्न होते आणि आता कसं असणार आहे पुढे? सर्व बाजारपेठेचा भाग आहे. आपल्या ठिकाणी सुभाष रोड आहे, मुख्य मार्केट, पुन्हा भाजी मंडई आहे. दोन्ही क्रीडांगणं आपल्याच वार्डमध्ये येतात. अतिशय लोक सुशिक्षित अशा नागरिकांचा वार्ड आहे आणि त्या लोकांनी सुशिक्षित अशा लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे. त्यांचा विश्वास संपादन करून आपण या ठिकाणी विजय झालो. त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असं काम आपण करूया या पुढील भागाला. तर निश्चितच लोकांनी विश्वास दाखवला आणि याच विश्वासावर त्यांनी आपला विजय निश्चित केलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 4 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी एका जागेला त्यांनी खातं खोललेलं आहे. कारण मुकुंद मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.